नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण जी व्हिडिओ सिरीज चालू केली आहे त्यामध्ये आपण 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या पत्रिकांचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या सिरीजमधून कव्हर करतोय. म्हणजे थोडक्यात आपण प्रश्नपत्रिकाच बघतो, पण त्यामधले गणित आणि रिझनिंगचे प्रश्न नाही बघत. आपल्याला जे फावल्या वेळामध्ये जे आपल्याला व्हिडिओ बघून थोडाफार अभ्यास करता येईल, म्हणजे अभ्यासामध्ये आपल्या भर टाकता येईल, याप्रमाणे आपण फक्त प्रश्न बघतो. त्यामध्ये आपण मराठी, ग्रामर, GSचे प्रश्न, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल आणि राज्यघटनेवर जे आधारित प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहे. तर मित्रांनो, जे पण नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का मी बघतोय व्हिडिओ बरेच लोक बघतात पण चॅनलला काही सबस्क्राईब करत नाही. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पडल्या लगेच नोटिफिकेशन येईल. तर मित्रांनो, आज आपण घेतले छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024ची, गेल्या वर्षीची. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, कर्नाटक येथील श्रवणबेळगोळ येथे मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळला होता. पुढचा प्रश्न आहे, उठा राष्ट्रवीर हो सज्जवा उठा चला, या वाक्यामध्ये कोणता रस आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, वीररस. उठा राष्ट्रवीर हो सज्जवा उठा चला, या वाक्यामध्ये वीररस आढळतो. वीररस आहे, म्हणजे हे वीररसातील वाक्य आहे. म्हणजे हे वाक्य ऐकल्यावर स्फूर्ती येते, म्हणून याचं उत्तर आहे वीररस. पुढचा प्रश्न आहे, राजाचा समानार्थी पर्याय खालीलपैकी कोणता नाही? तर खाली जे दिले त्यातला राजाचा समानार्थी पर्याय कोणता नाही? तर भोपाल, नरेंद्र, भूपती, योग्य. तर योग्य हा राजाचा समानार्थी पर्याय नाही. बाकी भोपाल, नरेंद्र आणि भूपती हे राजाला समानार्थी शब्द आहेत. इथे थोडीशी आपल्याकडून प्रिंटिंग मिस्टेक झाली, ती भोपाल नाही तर तो भूपाल आहे. भूपाल इथे लिहितो मी, भूपाल म्हणजे सुद्धा राजाच, तर भूपाल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रयतेचा अर्थ काय आहे? म्हणजे खाली दिले पर्याय त्यातला रयतेचा अर्थ काय आहे? पथक, जनता, लोकतंत्र आणि राजवाडा. तर रयत म्हणजेच जनता. तर उत्तर बरोबर आहे जनता. रयत म्हणजे जनता. तर जे पण नवीन आहेत आपल्या या चॅनलवर त्यांना मी थोडीशी माहिती देतो की आपण प्रत्येक प्रश्नाचे पर्याय देत नाही. जिथे गरज आहे त्याच प्रश्नाचे आपण पर्याय देतो, नाहीतर आपण जिथे गरज नाही तिथे डायरेक्ट उत्तर आपण येथे कव्हर करत आहे. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फूल या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते आहे? फूल या शब्दाचे अनेक वचन, तर ऑप्शन आहे फुल, फुले, फुलं आणि फुला. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो फुले, ले, म्हणून उत्तर आहे फुले. आपण एक फूल बोलतो आणि अनेक फुले बोलतो, म्हणून बरोबर उत्तर आहे फुले. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी नाही? खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी नाही? तर खाली दिलेले शब्द आहे अंक, ग्रंथ, पुरस्कार आणि तलवार. तर आपण काय बोलतो? तो अंक, तो ग्रंथ, तो पुरस्कार आणि तो तलवार नाही बोलत, तर ती तलवार बोलतो. ती तलवार ही झाली स्त्रीलिंगी, म्हणून यातले हे 3 शब्द आहेत हे पुल्लिंगी आहेत आणि तलवार ही स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यामुळे उत्तर याचं बरोबर आहे तलवार. पुल्लिंगी शब्द नाही तलवार, बाकी सर्व पुल्लिंगी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पर अधिक उपकार या शब्दाच्या संधीतून तयार होणारा जोड शब्द ओळखा. तर आपण याचं काही ऑप्शन दिले नाहीत, तर डायरेक्ट मी सांगतो होतो पर अधिक उपकार म्हणजेच परोपकार. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो परोपकार. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते गुणवाचक विशेषण नाही? तर खाली दिलेले शब्द आहेत त्यातले गुणवाचक विशेषण नाही नसलेले शब्द ओळखायचे. तर वाईट, पांढरा, लहान आणि मन. तर वाईट म्हणजे चांगला किंवा वाईट हा गुण दिसतो. पांढरा म्हणजे रंगाने कसा आहे, पांढरा, काळा, तर तो पण एक प्रकारचा गुणच दिसतो. लहान, मोठा हा पण एक गुणच दिसतो. पण मन हे गुण नाही. मन
त्यामुळे याचं उत्तर बरोबर आहे मन. मन हा गुणवाचक शब्द नाही, सॉरी गुणवाचक विशेषण नाही. बरोबर उत्तर आहे मन. पुढचा प्रश्न आहे, सुंदर शब्दामध्ये कोणते विशेषण आहे? सुंदर या शब्दामध्ये कोणते विशेषण आहे? तर याचं उत्तर आहे गुणवाचक विशेषण. गुण, सुंदर हा एखाद्या व्यक्तीचा गुण असू शकतो, म्हणून त्याचं उत्तर आहे गुणवाचक विशेषण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कागद या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते? तर कागद या शब्दाचे अनेकवचनी रूप याच्यासाठी मी ऑप्शन दिले, कागदे, कागद्या, कागदा आणि कागद. तर कागदचं अनेक वचन हे कागदच होतं. एक सुद्धा आपण कागदच म्हणतो आणि अनेक सुद्धा आपण कागदच म्हणतो, म्हणून उत्तर बरोबर आहे कागद. कागद या शब्दाचे अनेक वचन कागदच होतं. पुढचा प्रश्न आहे, मुलं अभ्यास करीत असेल, मुलं नाही, ते मूल आहे. मूल अभ्यास करीत असेल या वाक्याचा काळ ओळखा. तर मूल अभ्यास करीत असेल या वाक्याचा काळ होतो अपूर्ण भविष्यकाळ. ही क्रिया भविष्यातली आहे, पण ती चालू क्रिया असल्यामुळे अपूर्ण भविष्यकाळ. त्याचं उत्तर बरोबर आहे अपूर्ण भविष्यकाळ. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा. तर याचं मी डायरेक्ट उत्तर सांगतो मित्रांनो, वर्तमान काळ. कारण की ही फिरण्याची क्रिया सध्या चालू आहे, तर वर्तमान काळ म्हणजे साधा वर्तमान काळ पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पुढचा प्रश्न आहे, चुकीचा पर्याय ओळखा. चुकीचा पर्याय ओळखा. तर पर्याय आपल्याकडे आकाश, नभ, अंधार, तम, आनंद, हर्ष, आग्रह, गरज. तर याला चुकीचा पर्याय आहे आग्रह, गरज. कारण का आकाश म्हणजेच नभ, अंधार म्हणजेच तम आणि आनंद म्हणजेच हर्ष, म्हणून आग्रह म्हणजे गरज होत नाही. तर याचा बरोबर उत्तर आहे उत्तर आग्रह म्हणजे गरज, हा चुकीचा पर्याय आहे. पुढचा आहे, खालीलपैकी तद्भव शब्द कोणता आहे? आता तद्भव शब्द, तत्सम शब्द असे व्याकरणामध्ये प्रकार येतो. तर त्यातले खालचे आपण यातला तद्भव शब्द कोणता आहे तो ओळखायचा. तर जल, अग्नी, नदी आणि चौकीदार हे आपल्याला 4 ऑप्शन आहेत. यातला आपल्याला तद्भव शब्द ओळखायचा. तर तद्भव शब्द आहे चौकीदार. खालीलपैकी कोणता शब्द तद्भव आहे? तर चौकीदार हा शब्द तद्भव आहे. पुढचा प्रश्न आहे, मी परवा परीक्षेला जाईन. सदर वाक्याचा अव्ययाचा प्रकार ओळखा. आता यातला अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. मी परवा परीक्षेला जाईल याचा आहे कालदर्शक अव्यय. म्हणजे परवा म्हणजे ही एक काळ किंवा वेळ दाखवते, म्हणून परवा हा हे जे अव्यय आहे त्याचा प्रकार आहे कालदर्शक अव्यय. पुढचा प्रश्न आहे, अलंकार ओळखा. अलंकार ओळखा. या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे. म्हणजे या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे. तर इथे कोणता अलंकार होतो? तर अनन्य अलंकार. अनन्य अलंकार म्हणजे उदाहरणार्थ अजून एक तुम्हाला सांगायचं तर आमच्यासारखे आम्हीच, म्हणजे दुसरं कोणच नाही. तसं या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे, म्हणून येथे होतो अनन्य अलंकार. अनन्य म्हणजे त्याच्यासारखा तोच, आमच्यासारखे आम्हीच. ओके. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, किती सुंदर आहे हे फूल. तर किती सुंदर आहे हे फूल या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. किती सुंदर आहे हे फूल आणि उद्गारवाचक चिन्ह आहे. तर या उद्गारवाचक चिन्हावरूनच आपण डायरेक्ट याचं उत्तर काढू शकतो. उद्गारार्थी वाक्य आहे, कारण का उद्गार काढलेत फुलाबद्दल, सुंदर असे उद्गार काढल्यामुळे हे उद्गारवाचक वाक्य होतं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला असतो? सर्वांनाच माहिती असेल, किरकोळ प्रश्न आहे. महाराष्ट्र दिन हा 1 मे रोजी आपण दरवर्षी साजरा करतो. महाराष्ट्र दिन 1 मे या दिवशी असतो. पुढचा प्रश्न आहे, नक्षल प्रभावित जिल्हा खालीलपैकी कोणता नाही? तर खाली जे जिल्हे दिले त्यातला नक्षल प्रभावित जिल्हा कोणता नाही? भंडारा, गोंदिया, हिंगोली आणि गडचिरोली. तर नक्षल प्रभावित जिल्हा हा हिंगोली हा जिल्हा नाही, कारण भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे काही प्रमाणात नक्षलवाद प्रभावित आहे, त्यामुळे हिंगोली हा जिल्हा नक्षल प्रभावित नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेते नाही? तर आपल्याला ऑप्शन दिले तिथे मी, हे 4 ऑप्शन आहेत. यातले ऑलिम्पिक पदक विजेते नसलेले आपल्याला ओळखायचे. तर पहिला ऑप्शन आहे अभिनव बिंद्रा, लिएंडर पेस, कर्णाक मल्लेश्वरी आणि मिल्खा सिंग. इथे जर आपल्याकडून प्रिंटिंग मिस्टेक झाले, ते कर्णाक आहे.
कर्णाक मल्लेश्वरी असे आपले ते महिला वेटलिफ्टर आहेत, त्यांचं नाव आहे कर्णाक मल्लेश्वरी. आणि मिल्खा सिंग, तर यामध्ये मिल्खा सिंग हे जे आहेत भारतीय धावपटू, यांना कोणतेही ऑलिम्पिक पदक मिळालेले नाही. बाकी हे जे तिघ आहेत यांना ऑलिम्पिक पदक आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे मित्रांनो मिल्खा सिंग. मिल्खा सिंग हे ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू नाहीत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता? तर ऑप्शन दिलेत आपल्याला इथे, मी मुद्दाम ऑप्शन दिलेत. आर्टिक महासागर, दक्षिण महासागर, अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागर. तर जे महासागर आहेत त्यातले आपल्याला सर्वात लहान ओळखायचं आहे, तो पण ऑप्शन मधलाच ओळखायचा आहे. तर त्यामुळे या 4 ऑप्शन मधला आर्टिक महासागर हा सर्वात लहान महासागर आहे, त्यापेक्षा मोठा आहे तो दक्षिण महासागर, त्यापेक्षा मोठा अटलांटिक महासागर आणि सर्वात मोठा प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक महासागर, ज्याला आपण पॅसिफिक ओशियन म्हणून सुद्धा ओळखतो. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आर्टिक महासागर हा सगळ्यात या 4 मधला सगळ्यात लहान महासागर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे? तर हे 4 ऑप्शन इथे मी दिलेत, कारण का खालीलपैकी ओळखायचे आपल्याला, त्यामुळे हे 4 ऑप्शन देणे मला महत्वाचं आहे. राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तमिळनाडू. तर यातले सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य महाराष्ट्र आहे आपले. या 4 राज्यांपैकी महाराष्ट्र हे राज्य सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्यामुळे इथे उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, सर्वसामान्य व्यक्तीचे हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 72 ठोके सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला पडतात. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो काही आजारपणामुळे, तर ते टेटस्कोपनी आपल्या हृदयाचे ठोके मोजतात. ते ॲक्युरेट म्हणजे 72 असं नाही, पण 72च्या जवळपास आले पाहिजेत. पण हे एक स्टँडर्ड एक संख्या आहे 72, त्यामुळे ह्याचं उत्तर 72च येतं. पुढचा प्रश्न आहे, अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे, तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे, तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? तर तो मुंबईला नवी मुंबईशी जोडतो. नवी मुंबई म्हणून जे दुसरं शहर आलंय मुंबईच्या शेजारी, त्याला हा अटल सेतू हा 6 लेनचा एक्सप्रेस हायवे जोडतो. पुढचा प्रश्न आहे, 66व्या महाराष्ट्र केसरीचा म्हणजे 2023-24 मध्ये जी 66वी महाराष्ट्र केसरी झाली त्याचा विजेता कोण ठरला? तर त्याचा विजेता ठरला आहे सिकंदर शेख. सिकंदर शेख हा 66व्या महाराष्ट्र केसरीचा म्हणजे 2023-24 मध्ये झालेल्या 66व्या महाराष्ट्र केसरीचा विजेता ठरला आहे सिकंदर शेख. पुढचा प्रश्न आहे, इग्नाइट माइंड्स महत्वाचं आहे हे पुस्तक. इग्नाइट माइंड्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर इग्नाइट माइंड्स या पुस्तकाचे लेखक आहे अब्दुल कलाम. अब्दुल कलाम यांचं हे पुस्तक आहे इग्नाइट माइंड्स. अब्दुल कलाम साहेबांची बरीच पुस्तक आहेत, ते त्यातलं हे एक खूप छान पुस्तक आहे, तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो? तर जल्लीकट्टू हे साऊथ मध्ये चालणारा मोठ्या प्रमाणात हा प्रचलित महोत्सव आहे जल्लीकट्टू. तर तो साऊथ मधील तामिळनाडू या राज्यामध्ये आयोजित केला जातो. जल्लीकट्टू हा महोत्सव तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते? एकदा थोडीशी पेंटिंग मिस्टेक. तर कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते? तर खाली ऑप्शन दिलेत, गंगा, नर्मदा, यमुना आणि गोदावरी. तर या 4 ऑप्शन मधलं बरोबर उत्तर आहे नर्मदा नदी ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागली नाही? तर याचं ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड आणि ओडिसा. तर उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड यांना नेपाळची हद्द लागली आहे. ओडिसा या राज्याला नेपाळची हद्द लागलेली नाही, म्हणून बरोबर उत्तर आहे ओडिसा. पुढचा प्रश्न आहे, नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे? तर परत एकदा प्रश्न वाचतो.
नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 51. हा प्रश्न जवळजवळ आता मागच्या दोन पेपरमध्ये जे मी व्हिडिओमध्ये कव्हर केले त्यामध्ये हा प्रश्न आलाय वारंवार. तर या प्रश्नावर लक्ष द्या मित्रांनो. परत एकदा प्रश्न वाचतो. नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे? तर त्याचं उत्तर आहे 51 अ. पुढचा प्रश्न आहे DOTS म्हणजे डॉट्स उपचार पद्धत कोणत्या रोगाच्या उपचाराशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो क्षयरोग म्हणजे टीबी शी संबंधित ही डॉट्स ही उपचार पद्धती आहे. त्याचं मराठीत भाषांतर क्षयरोग असं होतं. पुढचा प्रश्न आहे राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे सभापती म्हणजेच हे उपराष्ट्रपती असतात. राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात. पुढचा प्रश्न आहे डार्क वेब काय आहे? डार्क वेब काय आहे? तर त्याच्यासाठी ऑप्शन दिलेत आपल्याला हे 4. तर पहिला ऑप्शन आहे बहुचर्चित सिनेमा, डार्क समूह, काळ्या रंगाच्या जाळ्या, सर्व्हेलन्स पासून लांब असणारे इंटरनेट. डार्क वेब हे इंटरनेटशी संबंधित आहे, त्यामुळे याचे हे पहिले तिन्ही ऑप्शन चुकीचे आहे. याचं बरोबर उत्तर आहे सर्व्हेलन्स पासून लांब असणारे इंटरनेट. सर्व्हेलन्स पासून लांब असणारे इंटरनेट म्हणजे डार्क वेब. पुढचा प्रश्न आहे ATSचा फुल फॉर्म काय आहे? ATSचा फुल फॉर्म काय आहे? तर अँटी टेररिझम स्क्वॉड. ATS हे जे आहे त्याचा फुल फॉर्म आहे अँटी टेररिझम स्क्वॉड. पुढचा प्रश्न आहे थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? थर्मामीटरमध्ये पारा धातू असतो. पुढचा प्रश्न आहे अजिंठा लेण्याचे चित्र काय दर्शवतात? अजिंठा लेण्यामध्ये जे चित्र काढले ते काय दर्शवतात? तर अजिंठा लेण्याचे चित्र हे जातक कथा दर्शवतात. पुढचा प्रश्न आहे अशोक चक्रामध्ये किती आरे असतात? तर याचं उत्तर अशोक चक्रामध्ये 24 आरे असतात. सर्वांनाच माहिती आहे अशोक चक्रामध्ये 24 आरे असतात. पुढचा प्रश्न आहे कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कळसुबाई शिखर हे सध्याच्या आता अहिल्यानगर, पूर्वी याचं नाव अहमदनगर होतं पण आता अहिल्यानगर आपल्याला ऑप्शनमध्ये येतं. तर कळसुबाई हे शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न आहे भारत देशाची जमीन हद्द किती देशांच्या हद्दीला लागून आहे? तर भारताची जी जमिनीची हद्द आहे ती किती देशांच्या हद्दीला लागून आहे? तर 7 देशांच्या हद्दीला लागून आहे. पुढचा प्रश्न आहे संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया कोणत्या अनुच्छेदामध्ये नमूद केलेली आहे? महत्वाचं आहे संविधान दुरुस्ती जर करायची असेल तर ती प्रक्रिया कोणत्या अनुच्छेदामध्ये नमूद आहे? तर ती 368 या अनुच्छेदामध्ये नमूद आहे. पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला महाराष्ट्रातील जिल्हा गडचिरोली हा आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. सर्वांनाच याचं उत्तर माहिती असेल. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर इथे आपले प्रश्न संपलेले आहेत मित्रांनो. आजची प्रश्नपत्रिका होती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2024 ची. तर मित्रांनो बरेच लोक आहेत आपले हे प्रश्नपत्रिकाचे यूट्यूब सिरीज बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओ जसे चॅनलला पडतील तसं तुम्हाला पहिलं त्याची नोटिफिकेशन येईल. तर मित्रांनो इथेच थांबतो. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.